आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। चिमठाणे येथील पेडकाई पेट्रोल पंपाजवळ बडोदा ते धुळे जाणारी एसटी बस क्रमांक MH20BL 2597 आणि दौंडाईचाकडे जाणाऱ्या आयशर गाडी क्रमांक MH18BZ 0026 ची धडक झाल्याने अपघात झाला आहे। अपघात एवढा भयंकर होता की त्याच्याच बसची एक साइड पूर्णपणे कापल्या गेल्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक वाहक सोबत 25 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे। बस चालक हंसराज भास्कर सोमवंशी तर वाहक मिलिंद रवींद्र चौधरी हे होते। जखमींवर चिमठाणे येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले। गंभीर जखमींना उपचारासाठी धुळे रुग्णालयात अँब्युलन्सने रवाना करण्यात आले। अपघात स्थळी चिमठाणे येथील नागरिक मदतीसाठी धावून आले। सदर रस्त्याने माजी मंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल जात होते। अपघाताची माहिती मिळाल्याने आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी जखमी प्रवाशांची विचारपूस करत उपचारासाठी पाठवले होते। अपघात स्थळी शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात पोलीस पथक उपस्थित होते। पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते। चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रमाकांत पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी, डॉक्टर रितिका अहिरराव आणि आरोग्य पथकाने सर्व जखमी रुग्णांवर तातडीने वैद्यकीय मदत करत रुग्णांवर प्राथमिक उपचार केले। अपघातातील जखमी प्रवासी असे रंजिता प्रशांत सावंत, प्रतीक्षा रोहित कंकरिया, चंदना प्रवीण कोचरिया, तुषार रतिलाल पाडवी, रियाज अहमद जाकीर नबी, चंद्रकांत रामचंद्र शितोळे, विमल चुनीलाल भिल, कविता सुनील भोई, गुलशन गालिफ खाटिक, रखमाबाई शंभो पवार, योगिता मानसिंग वसावे, आयुबी तरुणीश तवर, अजित खान बेलदार, आधार मगन वैशाली आनंदा पाटील, दिलीप भीमराव पाटील, संदीप सर्जेराव पाटील आदी जखमींना मदत करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली होती। प्रतिनिधी विजय मराठे, चिमठाणे। आपण पाहताय शिंदखेडा